अजितदादा पवार जिवंत आहे असं जर तुम्हाला कोणी म्हणालं तर होय, विश्वास बसणार नाही ना. परंतु आता अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. सगळ्यात पहिलं अजितदादांचे अत्यंत जवळचे अमोल मिटकरी यांनीच सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न उपस्थित केलाय. जर सुरुवातीला विमानात 6 लोक होती तर बॉडी 5च कशा मिळाल्या? अजितदादांची जी बॉडी दाखवण्यात आली त्या व्हिडिओमध्ये ते दिसत आहेत, त्यामध्ये ती बॉडी एवढी फुगलेली का आहे? कारण का जळाल्यानंतर बॉडी एवढी फुगत नाही. तिथं कागद जळालेल्या अवस्थेमध्ये का दिसले नाहीत? असे एक नाही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे अजितदादांचं विमानात बसताना व्हिडिओ हा पहाटेचा दिसतोय, परंतु रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे की अजितदादा सकाळी 8:10 तिथून उड्डाण भरली. म्हणजे याच्यामध्ये फार मोठे फरक हे आपल्याला दिसून येत आहेत. आणि पायलट 2 वेळा बदलला गेला यामध्ये आता प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थात अजितदादा यांची जुनी सवय, ते नाराज झाले की नॉट रिचेबल व्हायचे. आजही उभ्या महाराष्ट्राला वाटतंय दादा कधीतरी आपल्या समोर येतील. पण मित्र, हे शक्य नाहीये. चौकशी करून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भेटेलच आपल्याला. काय वाटतं मित्र तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.